महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरनं। सपकाळ साहेब, आपलं खूप खूप स्वागत। लोकशाही मराठीमध्ये अत्यंत महत्त्वाची ही बातमी समोर आलेली होती। जातनिहाय जनगणना आता केंद्र सरकार करणार आहे। आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। राहुल गांधींचा हा विजय आहे। त्यांनी संसदमध्ये सांगितलं होतं की आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि 50% आरक्षण वाढवू आणि या संदर्भात केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत आहे। मात्र त्या सोबतच 50% जी आरक्षणाची कमाल जी मर्यादा आहे, किमान जी मर्यादा आहे, ती मर्यादा हटवण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी निर्णय घ्यावा। या संदर्भामध्ये बजेटमध्ये जनगणनेची कुठलीही तरतूद नाही, ती ताबडतोबीने करून घ्यावी, नाहीतर ही केवळ घोषणा राहू नये, ही अंमलबजावणी त्याची थेटपणाने व्हावी, ही आमची अपेक्षा आहे। आणि यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सरसंघचालक प्रमुख हा ओबीसी आदिवासी समाजातून व्हावा, ही देखील या निमित्ताने एक अपेक्षा आहे। बर सपकाळ साहेब, मात्र केंद्र सरकार निर्णय घेताना असं म्हणतंय की सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला गेलाय, पण अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे की आगामी बिहार विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेलाय। या निर्णयाला राजकीय किनार आहे असं वाटतं आपल्याला? यापूर्वी भाजपने या संदर्भामध्ये जी घेतलेली भूमिका होती ती जातीनिहाय जनगणना म्हणजे देश तोडायची भूमिका कुठेतरी आहे, अशी टीका ते करत असत। त्यासोबतच कुठलीही जातीच्या जनगणनेची आवश्यकता नाही, 50% आरक्षण वाढवण्याची जनगणना नाही। आणि हा जेव्हा मुद्दा येत होता तेव्हा 10% जे आर्थिक मागास प्रवर्गासारख्या विषयांची उत्तरं ही त्यांच्या मार्फत देण्यात होत होती। आता ज्यांनी एकदम आपल्या भूमिकेपासून युटर्न जो घेतला आहे, हा नेमका कशामुळे घेतलाय यावर जरूर चर्चा झाली नाही, पण आपल्याला नेमकं काय कारण वाटतं या युटर्न मागचं, जे आपण म्हणताय आता की केंद्र सरकारनं हा युटर्न घेतला, काय नेमकी कारण असू शकतात असं वाटतं? भाजप यांचं मुमेराम आणि बगल में छुरी आहे हा आरोप आम्ही त्यांच्यावर करतच आलो आहे आणि त्यांची कोणत्याच भूमिकेवर ते ठाम नाही आणि त्यांच्या भूमिका सातत्याने बदलत असतात, कारण त्यांचा पारदर्शक स्वरूपाचं कुठलंही त्यांच्याजवळ धोरण नाही। काँग्रेस जसं संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हे काँग्रेसचं स्वप्न आहे आणि त्या अनुषंगाने तो कार्यरत आहे। मात्र सोयीनुसार भूमिका घेणे आणि बदलणे ही भाजपची भूमिका राहिली आहे। बिहार निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांनी हा घेतला गेलेला निर्णय असं जे म्हटलं जात आहे, हा त्यांच्या एकूण चारित्र्यातला असणारा दोष आहे। कारण बिहार निवडणुकी करतात ते बरेच मोठे मोठे जे संकेत आहेत त्याची पायमल्ली करत आहेत आणि बरेच मोठे स्वप्न त्या बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने ते बघत आहेत। मात्र हा निर्णय जो घेतलाय हा त्यांनी शेवटावर न्यावा, हीच मात्र या निमित्ताने एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे। नाहीतर आरंभशोध राहिलेले आहेत, जसा काळा धन वापस आणू हे त्यांनी सांगितलं, त्या प्रवर्गामध्ये हे होऊ नये, दरवर्षी 2 कोटी रोजगार दिल्या जातील अशी त्यांची घोषणा होती, ते झालं नाही। पेट्रोल डिझेल जे आहे हे 35 रुपये 40 रुपये मिळेल असंही त्यांनी सांगितलं होतं। बरोबर, या सगळ्या घोषणा त्यांच्या आधी होत्या, जशा फोल ठरल्या तशीही ठरू नये। ठीक आहे सपकाळ साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।